हॅलो फ्रेंड्स, मॅडीज रंगोली शॉर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 13वा. आज आपण ऐकणार आहोत कथा श्री विष्णूंच्या कुर्मावताराची, म्हणजेच कासवाचा अवतार. पुराणानुसार एकदा देव आणि दानवांमध्ये अमृत मिळवण्यासाठी युद्ध झाले. अमृत मिळवण्यासाठी त्यांनी क्षीरसागराचं मंथन करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी मंदार पर्वताला रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवून मंथन करायला सुरुवात केली. पण मंथनाच्या प्रचंड वेगामुळे मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कुर्मावतार धारण केला आणि हा पर्वत आपल्या पाठीवर उचलून त्याला आधार दिला. यामुळे देव आणि दानवांना समुद्र मंथन करणे सोपे गेले. यातून 14 रत्ने प्रकट झाली. ती म्हणजेच लक्ष्मी, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, वारुणी, धन्वंतरी, चंद्र, कामधेनू, ऐरावत, अप्सरा, अश्व, विष, धनुष्य, शंख आणि अमृत. कुर्मावतारामुळे श्री विष्णूंनी अमृत तर मिळवलेच, पण त्याचबरोबर जगाला ऱ्हासातून वाचवले. ही कथा जर तुम्हाला डिटेलमध्ये ऐकायची असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.